हॅलो फ्रेंड्स, आज आपण य ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते शिकणार आहोत। यला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात। य ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी य पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। वाय ए य, य ला कना या, य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतलं। य ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण वायच्या पुढे एकदा ए आणि एकदा डबल ए लिहून घेतलं। वाय ए या किंवा वाय डबल ए या। य ला पहिली वेलांटी ई, य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतलं। पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण वायच्या पुढे आय लिहून घेतलं। वाय आय ई। य ला दुसरी वेलांटी ई, य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला। आणि दुसरी वेलांटी म्हणजे दुसरा ई, दुसऱ्या ई ला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात, म्हणून आपण वायच्या पुढे डबल ई लिहून घेतलं। वाय डबल ई ई। य ला पहिला उकार यू, य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला। आणि पहिला उकार म्हणजे पहिला उ, पहिल्या उ ला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात, म्हणून आपण वायच्या पुढे यू लिहून घेतला। वाय यू यू। य ला दुसरा उकार यू, य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला। दुसरा उकार म्हणजे दुसरा उ, दुसऱ्या उ ला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात, म्हणून आपण वायच्या पुढे डबल ओ लिहून घेतला। वाय डबल ओ यू। य वर एक मात्रा ये, य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला। आणि एक मात्रा म्हणजे ए, ए ला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात, म्हणून आपण वायच्या पुढे ई लिहून घेतला। वाय ई ये। य वर दोन मात्रा यई, य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला। आणि दोन मात्रा म्हणजे ऐ, ऐ ला इंग्लिशमध्ये ए आय ऐ असं लिहितात, म्हणून आपण वायच्या पुढे ए आय लिहून घेतलं। वाय ए आय यई। य ला एक काना एक मात्रा यो, य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला। य ला एक काना एक मात्रा आहे आणि एक काना एक मात्रा म्हणजे ओ, म्हणून आपण वायच्या पुढे ओ लिहून घेतला। वाय ओ यो। य ला एक काना दोन मात्रा यौ, य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला। आणि एक काना दोन मात्रा म्हणजे औ, औ ला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात, म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं। वाय ए यू यौ। य वर अनुस्वार यम किंवा यन, य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतलं। आणि अनुस्वारला इंग्लिशमध्ये ए एम अम किंवा ए एन अन असं लिहितात, म्हणून आपण वायच्या पुढे एकदा ए एम अम आणि एकदा ए एन अन लिहून घेतलं। वाय ए एम यम किंवा वाय ए एन यन। य पुढे विसर्ग यह किंवा यहा, य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतलं। आणि विसर्गला इंग्लिशमध्ये ए एच अह किंवा ए एच ए अहा असं लिहितात, म्हणून आपण वायच्या पुढे एकदा ए एच अह आणि एकदा ए एच ए अहा लिहून घेतलं। वाय ए एच यह किंवा वाय ए एच ए यहा। फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण य ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते पाहिलं। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। बाय बाय।